तर मित्रांनो नमस्कार. तर आजचा विषय तुम्हाला सांगतो, ही जे आपला मोबाईल आहे ना, हा आपला विषय आजचा मोबाईलचाच आहे. आणि मोबाईल काय करू शकतो आणि काय नाही, एखाद्याचा जीव सुद्धा घेऊ शकतो मोबाईल. तर मोबाईल जीव कसा घेतोय हे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. आणि गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला सांगतो, हे मोबाईलचा विषय इतका चर्चेत आहे ना, ते म्हणजे की आपलं संतोष देशमुख सरपंच यांची हत्या ही कशी झाली, तर ह्या मोबाईलमुळे झाली. तर आजकाल सगळ्यांनाच मोबाईल लागतो. म्हणजे मोबाईल जर तोंडात बोट घालू नको, मोबाईल जर नसला तर अजिबात काय करमत नाही. मोबाईल नसल्यावर करमते का? दाखव इकडे जरा, करमते का मोबाईल नसल्यावर? मोबाईल दिल्यावर करमते का? सांग की करमते का नाही? हा, मग एकदम तुम्हाला सांगतो, असं म्हाताऱ्या माणसांपेक्षा बारक्या पोरांपर्यंत आणि 30-35च्या तरुणांपर्यंत. तर म्हाताऱ्या माणसांचा विषय काय, मोबाईल घेणं, जे खंडोबाची मालिका, अंबाबाईची मालिका ह्या असे बघणं. आणि तरुण मंडळी, ह्याचा वाढदिवस आला व्हिडिओ काढ, त्याचा ॲक्सिडेंट झाला व्हिडिओ काढ, कोणाचं काय झालं व्हिडिओ काढ, सगळं हेच चालू. आणि लहान लेकरांचं काय, कार्टून, जी गेम कुठले आहेत, कसा आहे, काय आहे, काय काय मुलं बंगल्यावरून उड्या मारून मेली. आणि बऱ्याच राजकारणी लोकांचं, कार्यकर्त्यांचं काय विषय, राजकारणामध्ये कुठं सरपंचाची मेंबरची भांडणं झाली, काढ व्हिडिओ टाक, व्हायरल कर. तसंच काही त्या संतोष देशमुखच्याही बाबतीत झालं मित्रांनो. आणि त्यांचा जीव त्यांना गमवावा लागला की त्यांच्या कार्यकर्त्यामुळं. त्यांच्या गावामध्ये पवनचक्कीचा काहीतरी प्रकल्प आहे, तिथं काहीतरी वाद झाला होता. आणि एक त्या जो आताचा आरोपी आहे ना घुले, तर त्यांच्या वाढदिवसादिवशी ही भांडण झालं होतं. मग भांडण नको, नॉर्मल बोलता बोलता थोडंसं झालं. आणि संतोष देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं, भांडण लागताच त्यांनी व्हिडिओ केला. आणि मग तिकडच्या त्या आरोपींना कोणी तर झाले, बस त्या आरोपींना जी कोणी तर 1-2 चापाड्या दिल्या आणि मारल्या. आणि त्यांचा व्हिडिओ बनवला. आणि व्हिडिओ बनवला मित्रांनो. आणि ह्याने डायरेक्ट सोशल मीडियावर पोस्ट केला, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप, इकडे तिकडं पोस्ट केला. आता पोस्ट केल्याच्या नंतर जो आरोपी आहे आताचा, त्याला समजलं की भर आपल्या वाढदिवसादिवशी आपल्याला मारलं ते मारलं. आणि व्हिडिओ बनवला आणि डायरेक्ट व्हायरल केला. ह्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि ह्याने मग तुम्हाला सांगतो, ठरवलं एकच, ह्याचा बदला आपण घेणार म्हणून तुम्हाला सांगतो, त्या आरोपीने प्लॅनिंग केलं की हा गडी कुठं आपल्याला गाठ पडतोय आणि कुठं नाही. तो दिवस होता फक्त 6 तारखेचा दिवस होता. 6 तारखेला यांचं हे भांडण झालं. आणि पुढचं 1-2 ते 3 दिवस ह्यांच्यावर फक्त हे ठेवण्यात आलं, लक्ष ठेवण्यात आलं या संतोष देशमुखवर. आणि त्यांचे आतेभाऊ आणि संतोष देशमुख कुठंतरी जात असताना त्यांची गाडी अडवली. आणि गाडी अडवून तुम्हाला सांगतो, त्या व्हिडिओचा राग ह्या संतोष देशमुखावर केला. आणि त्यांना पहिल्यांदा अपहरण त्यांचं केलं, त्यांना पळवून नेणं आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केलं. आणि मी बऱ्याच बातम्या बघितल्या मित्रांनो. त्या बातम्या ऐकताना सुद्धा अक्षरशः अंगावर काटा आला की त्यांना मारताना, त्यांची हत्या करताना हे ह्यांनी एन्जॉय म्हणून केलं. एन्जॉय कसला एन्जॉय, लोकांचा जीव घेणे हे एन्जॉय त्यांचा ठरला. की त्यांचा जीव जात नव्हता म्हणे, जीव जात नव्हता तर त्यांच्या छातीवर उड्या मारल्या, छातीवर उड्या मारून असं एन्जॉय केला. असं दांडा, परत ना असं त्यांनी लय कोणते असे शास्त्र वापरले, बातमीत मी ऐकलं.
आणि तसल्या शास्त्राने संतोष देशमुखांची हत्या केली आणि त्याच्यानंतर मग ही फरार झाले, त्यांचा मृतदेह एका जागेला टाकून. मग हे सगळं सोशल मीडिया, मग काय तुम्हाला सांगतो, आकाचा बडा आका, कोण आमदार खासदार मुख्यमंत्री हे ते, मग हे सगळं राजकारण सगळं सुरू झालं. आणि ह्याचा राजीनामा घ्या, त्याचा राजीनामा घ्या. मग मला असं वाटतंय ज्या आरोपी आहेत ना, मग ह्याने मारले ह्याला तर डायरेक्ट ह्याला फाशी द्या किंवा इन्काउंटर करा. अक्षय शिंदेचा कसा इन्काउंटर केला तसा त्या प्रकारे ह्यांचा सुद्धा इन्काउंटर करा आणि एकदम कडकमध्ये ह्यांना शिक्षा करा. आणि असं जेणेकरून परत कधीच ह्या महाराष्ट्रात असल्या घटना घडल्या नाहीत पाहिजे. माणसाने एकमेकाला जीव लावला पाहिजे. काय असं नाही की ह्याचा व्हिडिओ काढला तर काढला, ह्याने बसून मिटवू शकत होते पण नाही, ह्याने जोज मारला. मग ह्याला थोडंफार मारून ह्याचा सुद्धा थोडासा त्याने व्हिडिओ बदला म्हणून काढायला पाहिजे होता, तर ह्याने जोज मारला. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, संतोष देशमुख सरपंचला मारत असताना एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केला होता आणि त्या व्हिडिओ कॉलवरती 6 लोक बघत होते लाईव्ह की कसं मारहाण चालू आहे. आणि त्या 6 जणांना सुद्धा आता बोलवण्यात येणार आहे आणि बोलवले सुद्धा. असा विषय मित्रांनो झाला होता. आणि मोबाईल मग कसा वापर केला पाहिजे मोबाईलचा आणि कसं नाही. आता तुम्ही म्हणाल तो आम्हाला शिकवू नको, तूच किती मोबाईल वापरतोय किंवा तुझी पोरं किती वापरते ते. तर आमच्या मुलांना मोबाईल सकाळी जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं आणि संध्याकाळी शाळेतनं आल्यानंतर त्यांचा अभ्यास वगैरे झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं फक्त त्यांच्या परीक्षेसंदर्भात किंवा परीक्षेसंदर्भात आणि त्यांच्या काय शाळेनुसार अभ्यासानुसार ती मोबाईल वापरतात. आमची तर मुलं असं करतात. बाकी काय नाही मित्रांनो. बरीच जण आपल्याला कमेंट करतात तुम्ही काही नवीन पत्रकार आहात का, असा आहे का तसा आहे काय. आपण कोणताही पत्रकार वगैरे काही नाही आहे मित्रांनो. तर ज्या आपल्या मनाला वाटलं तसा आपण व्हिडिओ बनवला. बाकी काय आपल्या बोलता बोलता जर काय चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. तर चला मित्रांनो, बाय बाय.